होतं, छान आवडला. ठीक, सुंदर. विकी कौशलबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे त्यांनी जे साकारले न्याय दिलाय का नाही संभाजी महाराजांच्या भूमिकेला? प्रेक्षकांना पाहायला आवडेल? हो सर, नक्की सर. एकंदरीत पूर्ण अनुभव कसा होता? म्हणजे एकदम मी तर भारावून गेले. खूप सुंदर. मी छावा कादंबरी वाचली एकदम, म्हणजे शेवट तर नको वाचली. म्हणजे हुबेहूब पूर्ण जसं लिहिलं गेलं तसं खूप सुंदर केलंय सर. एकदम ॲक्टिंग सुंदर केली सरांची. थँक्यू मॅडम. एक नंबर मूवी होती. विकी कौशलबद्दल काय विकी सांगाल? कौशलचं काम खूप मस्त होतं, छान होतं. प्रेक्षकांना पाहायला हो आवडेल? खूप खूप मस्त आहे. हवा कसा सिनेमा वाटला? सुंदर. विकी कौशलबद्दल काय सांगाल? विकी कौशलबद्दल काय सांगाल? चांगले ऍक्टिंग केले, चांगलं केले. न्याय दिलाय का छत्रपती संभाजी महाराज? संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात पोचला पाहिजे, त्याचा त्यांनी पूर्णपणे ज्या भूमिकेला सादर पाहिजे तसं त्यांनी अभिनय केलेला आहे. त्याबद्दल विकी कौशलचं पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे आभार. लक्ष्मण उटेकरजींनी डिरेक्शन दिले या चित्रपटाला, त्यांनी कशा प्रकारे न्याय दिला? त्यांनी पण चांगल्या प्रकारे दिले. म्हणजे त्या भूमिकेला ज्याप्रमाणे न्याय पाहिजे त्याप्रमाणे दिले. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? ज्या लोक म्हणजे काही लोकांना इतिहास माहिती आहे, त्यांना पूर्ववत माहिती असते, पण ज्या लोकांना इतिहास माहिती नाही आहे त्या लोकांना जास्त करून आवडेल. सिनेमा नंबर फिल्म होता. विकी कौशलबद्दल काय सांगाल? विकी कौशल जो ॲक्टिंग केलं त्यांनी चांगलं केलं आहे. ॲक्च्युली आम्हाला त्याच्यात हे नव्हतं, तो ॲक्टिंग चांगलं करेल. चांगलं ॲक्टिंग आहे. शेवटचे 25-30 मिनिटं एक नंबर वाटलं आम्हाला. असं वाटलं का पहिलं पिक्चर चांगलं झालं, नंतर आम्हाला जरा पिक्चरमध्ये एंटर झालं, बरं वाटलं पिक्चर. मध्ये एक छोटासा विवाद झालेला की लेझिम खेळताना छत्रपती संभाजी महाराज दिसून आलेले आणि आता तो सिनेमामध्ये सीन नाही. म्हणजे ते पाहिजे होतं सीन. अच्छा, ते सीन पाहिजे होतं. प्रेक्षकांना पाहायला सिनेमा आवडेल का? आवडेल, चांगला आवडेल. सगळ्यात प्रतिसाद देतो तुम्हाला चांगलं झालं. थँक्यू. काय सांगाल सगळ्यात जास्त भारी गोष्ट तुम्हाला चित्रपटामध्ये काय वाटतं? लायनसोबतचा वॉर होता तो छान होता. विकी कौशलबद्दल काय सांगाल? त्याचं तर आउटस्टँडिंग ॲक्टिंग. रश्मिकाची जोडी वगैरे दिसते, चांगली हो दिसते. हो, छान. प्रेक्षकांना पाहायला आवडेल का? हो हो, नक्की जाऊ बघा. थँक्यू. विकी कौशलबद्दल काय सांगाल? ॲक्टिंग तो मस्त झाली. शेवटचे 20-25 मिनिटाचा म्हणजे त्यांनी हलवूनच दिला होती. त्यांनी ॲक्टिंग केली नाही खूप आवडली. आणि प्रत्येकानंतर तर डायरेक्शन प्रेक्षकांना पाहायला आवडेल. खूप आवडेल. खूप छान मूवी आहे. आणि संभाजीराजे ह्यांचं इतकं म्हणजे छळ करून त्यांना टॉर्चर करून केल्याबद्दल खूप वाईट वाटतं. आणि त्यांनी स्वराज्यासाठी खूप सारी मेहनत घेतली आणि मराठा सम्राट पण त्यांच्या पाठीशी उभा होता आणि इंग्रजांनी त्यांना खूप त्रास दिला. त्याच्याबद्दल खूप वाईट. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरपूर गोष्टी लिहिल्या गेल्या, दर्शवल्या गेल्यात. संभाजी महाराजांबद्दल तेवढं काही दर्शवलं गेलेलं नाही आहे. या चित्रपटाच्या दरम्यान लक्ष्मण उटेकरांनी हा जो धनुष्यबाण पेललेला आहे, काय म्हणाल त्याच्याबद्दल? की डिरेक्शन चित्रपटाचं कसं होतं, लिखाण कसं होतं? खूप छान पाऊल उचललं की संभाजी महाराजांबद्दल जास्ती करून कोणाला माहिती. संभाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण संभाजी महाराजांची पर्सनली कोणाला माहिती नव्हतं. आणि हा मूवीमधून आताच्या जनरेशनला तर खूप सगळी माहिती आहे. काय सांगाल विकी कौशलबद्दल? कशा प्रकारची कौशल तर खूप छान भूमिका म्हणजे त्यांचं ते एक आहे समाजामध्ये एक छान बोलतात ना, इमेज एक छान आहे. आणि हा रोलमध्ये पण त्यांनी खूप छान बोलतात ना, रक्त सळसळत होता मराठ्यांचं. त्यांनी जेव्हा ते जगदंब आणि दिवाळीमध्ये ते आक्रोश करत होते तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये पण पाणी. त्यावेळेस शेवटचे 25-30 मिनिटाचा जो होता रन टाईम, तो कसा वाटला तुम्हाला? शेवटचा तर आम्ही अक्षरशः रडत होतो की त्यांचे इतके हाल केले होते मुघलांनी आणि तरीसुद्धा त्यांनी त्यांना जिंकू दिलं नाही. म्हणजे बोलतात ना, त्यांनी मरून पण त्यांचं ते मरण एन्जॉय केलं आणि त्यांनी जिंकूनही ते रडत होते. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? प्रेक्षकांनी आवर्जून यावा आणि हा मूवी बघावा, कारण की खूप छान मूवी आहे. त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. थँक्यू. आता कसा वाटला सिनेमा? विकी कौशलबद्दल काय? खूप छान ॲक्टिंग केली. न्याय दिला का महाराजांच्या भूमिकेला? हो. म्हणजे असं कुठे वादविवाद असा करण्यासाठी बघितलाच पाहिजे. शेवटचे 20-25 मिनिटं कसे वाटते? एक मिनिट आहे. शेवटची 20-25 मिनिटं आमका बोलू शकत नाही. धरून पाणी येणार होतं. प्रत्येक माणूस प्रत्येक थिएटरमध्ये तर सगळे रडत होते. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? प्रेक्षकांसाठी मेसेज काय असेल? नक्की विकी कौशलबद्दल एक दादा मेसेज काय? खूप छान. बोलूच नाही शकत एवढा तरी चांगला केला. अमेझिंग. येस मॅडम.